या ठिकाणी आपण महिला आणि बाल विकास विभागाची अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात मुख्य सेविकेची बॅच या ठिकाणी बघतोय. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. महिला आणि बालक दोन गोष्टी आहेत आणि या ठिकाणी विशेष गरजा असणारी बालकं नेमकं काय आहे, त्यांच्या संदर्भात काय काय तरतुदी आहेत किंवा त्यांची कशी काळजी घेतली जाते हे आपल्यासाठी महत्त्वाचं. बघा, विशेष गरजा असणारी बालकं काय आहे ही कन्सेप्ट समजून घेणं आणि त्या अनुषंगाने विविध उपघटकांची आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये तयारी करायची आहे. तुम्ही म्हणाल सिलेबसमध्ये हा घटक आहे का, तर मी म्हणेल यस आहे. जेव्हा बालकं आहे आणि विशेष गरजा असलेले बालकं आहे का, त्यांच्यावर विशेष ध्यान देण्याची गरज त्या अंगणवाड्यामध्ये वगैरे असते. त्यामुळे हा विषय महत्वाचा आहे. जी सक्षम बालकं आहे ना, यांच्या ऐवजी जी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या वेगळी आहेत. बघा बरं, शब्द काय, वेगळी. आणि ज्या बालकांना विशिष्ट सेवांची गरज आहे, त्यांना स्पेसिफिक काहीतरी वेगळी गरज आहे ना, विशेष निवास व्यवस्था ज्यांना लागतायत, शालेय शिक्षणाच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये बदल करावे लागतायत, अशा बालकांसाठी स्पेशल नीड्स एज्युकेशन, विशेष गरजानुसार शिक्षण दिलं जातं. साधारण जनरल बालकं नाहीये ते, काहीतरी त्यांच्यामध्ये कमतरता असू शकते, तर त्यांच्यासाठी हे शिक्षण आहे. आता मग तुम्ही म्हणाल शारीरिक अक्षमता तुम्ही कशाला म्हणणार, तर काही वेळेस पायाची अक्षमता आहे. पायाचं त्याला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे जिन्याच्या जोडीने उतार असायला हवेत त्या ठिकाणी, किंवा अध्ययन अक्षम बालकं जे आहे तिथे अभ्यासाची नकाशा अभ्यासाचं त्या ठिकाणी तयार करणं असेल, अभ्यास कौशल्य पद्धती ही तंत्र वापरणं असेल, अशा त्यांच्यासाठी काही स्पेशल सुविधा देण्याची गरज असते, जेणेकरून त्यांचं शिक्षण सुकर होईल. ओके, आता शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष गरजा कुणासाठी, तर वैयक्तिक शिक्षण नियोजन ज्यांच्यासाठी केलं जाते ना, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन, IEF अशी कन्सेप्ट आहे, त्यांना ही कन्सेप्ट वापरली जाते. विशेष गरजा त्यांच्यासाठी हे नियोजन केलं जातं. इंडिव्हिज्युअल विथ डिसॅबिलिटी एज्युकेशन ऍक्ट, आयडिया, ही एक अमेरिकन संस्था आहे. बघा बरं, अमेरिकन संस्था आहे. ती काय म्हणते, अक्षम विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, रोजगार, स्वावलंबी जीवनमान यासाठी तयार करायला पाहिजे. त्यांना रोजगार भेटला पाहिजे, त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, त्यांना स्वावलंबी जीवनमान जगता आलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत. युनायटेड नेशन्स म्हणते आज जगामध्ये 1 अब्ज लोक अक्षम आहेत. म्हणजे ही संख्या वाढतच चाललेली आहे. बघा बरं, संख्या वाढत चालली. 1992 मध्ये युनायटेड नेशनची सर्वसाधारण सभा झाली आणि 3 डिसेंबर हा जागतिक आंतरराष्ट्रीय अक्षम व्यक्ती दिन, डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, त्यांना आपण दिव्यांग म्हणतोय का, तो दिव्यांग दिन कधी आहे, 3 डिसेंबर असतो, लक्षात ठेवा. मग इथे विशेष गरजांच्या बालकांबद्दल जनजागृती करणं असेल, त्यांना समजून घेणं असेल, त्यांना स्वीकारणं असेल, हे यामागचे हेतू आहेत. आणि यामुळे त्या व्यक्तींच्या संदर्भात प्रोत्साहन देणं असेल, त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवण्यास चालना मिळणं असेल, असे काही हेतू या दिवसाचे आहेत. आता जागतिक आरोग्य संस्था, जिला आपण WHO म्हणतो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ती काय विचार करते, तिचं काय म्हणणं आहे, तिचं म्हणणं आहे दोष स्थिती, इम्पेअरमेंट अशी एक कन्सेप्ट तिने मांडली. इट इज डिफाईन ॲज एनी लॉस ऑर अबनॉर्मॅलिटी ऑफ सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ फंक्शन. यांचं म्हणणं अबनॉर्मॅलिटी असणार आहे किंवा काहीतरी कमी आहे, मग ती मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून जी आहे ती कमतरता असेल, किंवा त्यांनी आणखी त्याला एक कार्य, शरीर कार्य अशी एक संज्ञा वापरलेली आहे. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि शरीर कार्य यासारख्या क्रिया करण्यासाठी त्यांच्यामध्ये काही रचनेमध्ये दोष आहे किंवा तो भागच अनुपस्थित आहे, त्याला आम्ही दोष स्थिती असं म्हणतोय. म्हणजे एखाद्याला दृष्टीच नाहीये, एखाद्याला ऐकूच येत नाहीये, दोष आहे. पुढचं आहे अक्षम स्थिती. बघा, पहिलं इम्पेअरमेंट आणि अक्षम म्हणजे काय, डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी डेव्हलप्स ॲज consequence of impairment. It is also the inability to carry out certain activities which are considered as normal for a particular age or sex. म्हणजे इथे ना दोष स्थितीच्या पुढचा परिणामी, म्हणजे जे आपण म्हटलं ना दोष स्थिती, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी अवघड, आणखी बिकट. अक्षमता म्हणजे काही कारणामुळे ठराविक कृती किंवा कार्य करता येण्यामध्येच ती व्यक्ती असमर्थ आहे. ही स्थिती कोणत्या वयाला स्त्री किंवा पुरुष कोणामध्ये येऊ शकते, वयाची या ठिकाणी हे नाहीये, कधीही कोणाच्या बद्दल हे घडू शकतं. एखाद्या अपघातामध्ये एखाद्याचा पाय वगैरे गेला,
त्यामुळे ती व्यक्ती चालण्यास असमर्थ आहे. बस, डिसॅबिलिटी या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. की जन्मजातच असलं पाहिजे असंही अजिबात नाहीये. पुढची असते अपंग स्थिती. बघा, दोष स्थिती एकदम बेसिक आहे. पुढे अपंग कशाला म्हणणार आम्ही, हँडिकॅप कशाला म्हणणार? इट डेव्हलप्स ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ द डिसॅबिलिटी. इट इज डिफाइंड ॲज अ डिसएडव्हान्टेज फॉर अ गिव्हन इंडिव्हिज्युअल रिझल्टिंग फ्रॉम अन इम्पेअरमेंट ऑर अ डिसॅबिलिटी दॅट लिमिट्स अँड प्रिव्हेंट्स द fulfillment of a role which is normal for that individual depending on age, sex, social, cultural factors. बघा, अपंग कशाला म्हणणार आम्ही दोष स्थिती पाहिली, त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रॉब्लेम आहे, त्याला आम्ही अक्षम स्थिती म्हणतोय. आता त्याच्या पुढे ना ते अपंगत्व आहे, त्याच्या पुढची स्थिती. म्हणजे इथे काय म्हटलं माहिती का, इथे दोष स्थिती तर आहेच आहे, अक्षम स्थिती तर आहेच आहे. ती व्यक्तीचे वय, लिंग, सामाजिक सांस्कृतिक घटनांनुसार सामान्य वर्तन त्याचं जे पाहिजे, त्याची जी भूमिका पाहिजे ती बजावणं त्याला पॉसिबल होत नाहीये. तो समाजामध्ये जसं सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करू शकतो तसं करणं त्यावर कुठेतरी त्या व्यक्तीला प्रॉब्लेम येत आहेत. ती झाली अपंग व्यक्ती. मग शारीरिक अक्षमता कशाला म्हणणार तुम्ही? शारीरिक अक्षमता बघा इंटरेस्टिंग आहे. ज्या व्यक्तींना पचनेंद्रिय सोडून इतर शारीरिक मर्यादा आहेत, बघा पचनेंद्रिय सोडून इतर शारीरिक मर्यादा आहेत किंवा आरोग्य समस्या आहेत, ज्या समस्यांमुळे बालकांच्या शालेय उपस्थितीमध्ये, बघा बरं का, एकतर उपस्थितीमध्ये, दुसरं अध्ययनामध्ये विशेष सेवांचा अंतर्भाव करावा लागेल, प्रशिक्षणाची गरज पडेल. बघा बरं, एकतर त्याला विशेष सेवा देण्याची गरज आहे, त्याला प्रशिक्षणाची गरज आहे. ओके, विशिष्ट साधनं, साहित्य त्या ठिकाणी त्याला लागू शकतात, सुविधा त्याला पुरवाव्या लागू शकतात. अशा व्यक्तींना शारीरिक अक्षमता असणारे व्यक्ती असं म्हटलं जातं. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे सगळं. शारीरिक अक्षमता, त्याला अध्ययनामध्ये विशेष सेवा लागणार आहे, त्याला उपस्थिती त्या ठिकाणी विशेष सेवा लागणार आहे, त्याला ट्रेनिंग द्यावी लागणार आहे, त्याला काही साहित्य सुविधा सुद्धा वेगळ्या पुरवाव्या लागणार आहेत. आता अस्थिय अक्षमता आम्ही कशाला म्हणते, ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी असं त्याला म्हटलेलं आहे. बघा, आता वेगवेगळे प्रकार या ठिकाणी अक्षमतेचे असू शकतात. कोणते प्रकार? पहिलं म्हणजे अस्थि, ज्याला खुरटा पाय असं म्हटलं जातं, क्लब फूट. मांडीचं हाड खुव्यामध्ये ज्या ठिकाणी पक्क बसलेलं असतं ना त्या ठिकाणी व्यत्यय येऊन पायाच्या उंचीमध्येच फरक आहे. एक पाय थोडा कमी उंचीचा, एक जास्त उंचीचा. ओके, बॉल अँड सॉकेट बिटवीन द फेमोरल हेड अँड ॲकेटेबलम असं म्हटलं आहे. हा परिणाम जास्त करून स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. आणि ही काही अनुवंशिक जनुकी अशी रचना नाहीये, हे नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तशा वेळेस सुद्धा हे घडू शकतं. बघा, विशेष गरजांमध्ये शारीरिक, फिजिकल, इंटेलेक्च्युअल, बौद्धिक, अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसेबिलिटीज, असामान्यत्व, गिफ्टेड, भावनिक, इमोशनल असे वेगवेगळ्या गरजा या ठिकाणी असू शकतात किंवा वेगवेगळ्या नीड्स या ठिकाणी असू शकतात. मग अस्थि अक्षमतामध्ये आपण आता बघतोय की खुरटा पाय असेल, फाटलेलं ओठ असेल, स्नायू विकृती असेल, पुढे आपल्या चेतासंस्था बघायची, त्यामध्ये प्रमस्तिष्क घात असेल. तुम्ही जेव्हा त्या जाहिराती वाचतात ना आपल्या परीक्षेच्या, त्यामध्ये हे प्रकार दिले असतात की यांना कोणत्या जागा आहेत किंवा कसं चालणार, स्नायू ताठरता असेल, अपस्मार असेल, त्याच्यानंतर पाठीच्या गण्यातले दोष असतील, हातपाय लुळे पडणं असेल, त्या बाबी सुद्धा याच्यात येतात. पुढे दृष्टी अक्षमता, ज्यामध्ये पूर्ण अंधत्व आहे, रंगानत्व आहे आणि रात आंधळेपणा आहे, 3 गोष्टी. श्रवणामध्ये कर्णबधिर आहे, ऐकू न येणं, अत्यल्प बधिरत्व जे आहे आपण ते सुद्धा या ठिकाणी गृहीत धरले जातात. अजून लेक्चर संपलेलं नाहीये. अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. खूप साऱ्या नवीन विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी या नंबरला कॉल करतायत, विचारतायत, पण आधी कॉल करण्यापूर्वी आधी अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य सेविकेची पूर्ण बॅच आहे, तांत्रिक बॅच आहे, 2 महिने, 3 महिने, 5 महिने कालावधी आहे. तुम्ही जेव्हा बाय नाऊवर त्या कोर्सेसमध्ये जाल, पहिला मुद्दा तुम्हाला कोर्सेसमध्ये जावं लागेल. पहिलं अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड केला, आधी रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर म्हणजे काय, फ्रीमध्ये येते. तुमचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, मेल आयडी टाकायचं. ते का, कारण तुम्ही जेव्हा कोर्स घेणार आहे ना तेव्हा ती रिसिप्ट तुमच्या मोबाईल नंबरवर, मेल आयडीवर येते, तुम्ही सेव्ह होतात. आणि रजिस्टर झालं मग लॉग इन करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी येणार तुमचा, झालं लॉग इन. नंतर कोर्सेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी पहिलेच फोल्डर आहे मुख्य सेविकेचं, तिथे जाऊन फुल बॅच आहे, तांत्रिकची बॅच आहे, त्याच्यावर बाय नाऊवर क्लिक केलं की नंतर मग तुम्हाला ऑप्शन येतील 2 महिने, 3 महिने, 5 महिने त्याचे फीस दाखवेल. त्याच्यावर क्लिक केलं नंतर तुम्हाला तिथे कुपन कोडचा सुद्धा ऑप्शन येईल की अप्लाय कुपन कोड ऑफ 50, हा तिथे येतो. काही नाही वाटतं, अरे दिसत नाही कुपन कोड, ते बाय करायला गेल्यानंतर येतं आणि नंतर तुम्ही बाय करू शकतात. काही जणांचे स्वतःच्या मोबाईलमध्ये पेमेंट नसेल, तुम्ही तिथे बाय नाऊवर गेल्यानंतर कोणाचे मोबाईल, फोन नंबर, फोन पे, गुगल पे टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर मुख्य सेविकेची फुल बॅच आहे, दुसरं तांत्रिकची बॅच सुद्धा आहे. आणि यस,
आता आपण तुम्हाला ज्या नोट्स देतोय व्हॉट्सअपला सुद्धा, तिथे तांत्रिकच्या नोट्स सुद्धा आता ऍड केलेल्या आहेत. ओके, तर त्या व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला तांत्रिक आणि इतर नोट्स भेटणार आहेत. आता बघा, आपण ज्या शारीरिक अक्षमता बघतोय ना, अस्थिभंगता बघतोय, त्या अस्थिमध्ये ना फाटलेलं ओठ सुद्धा असू शकतं. आपण बघितलं असेल कुठेतरी, आपण फोटोमध्ये कुठेतरी बघतो, जन्मतः जबड्याच्या भागामध्ये आढळणारा हा दोष आहे. नाकाच्या तळापर्यंत वरचा ओठ फाटल्यासारख्या या ठिकाणी असतो. गर्भाशयात असताना 6 ते 8 आठवड्याच्या दरम्यान जबड्याचा वरचा भाग तयार होत असतो, तेव्हा ओठाचा भाग जुळून येत नाही, त्याला आम्ही क्लेफ्ट असं म्हणतो, किंवा फाटलेलं ओठ असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. पुढे स्नायू विकृती आहे. स्नायू तंतूंचा ऱ्हास झाल्यामुळे या ठिकाणी ही विकृती तयार होते. बघा, मस्क्युलर डायस्ट्रोफी असं त्याला म्हटलं गेलं आहे. यामध्ये स्नायू ती बारीक व अशक्त होणे हे आपल्याला दिसतंय. स्नायू विकृती बघा. आता स्नायू विकृतीमध्ये बौद्धिक कार्यावर काही परिणाम होत नाही. पालक, भावंड, शिक्षक, समवयस्क हे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतात तेच फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना नावं ठेवू नये, त्यांच्याकडे तशा पद्धतीने बघू नये. पुढे शारीरिक अक्षमता म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे असं समजून ते लपवण्यामध्ये शारीरिक अक्षम व्यक्तीची ऊर्जा खर्च होते, किंवा त्याला ते लज्जास्पद नाही वाटलं पाहिजे, कोणी त्याच्यावर तसे टिप्पणी नाही केली पाहिजे. ओके, मौखिक बुद्ध्यांक जो आहे तो त्यांचा सरासरीपेक्षा कमी असतो. फिजिकल तर त्यांच्या याच्यावर बौद्धिक याच्यावर सुद्धा परिणाम होतोय, मौखिक म्हटलंय. पुढे पालक व इतर कुटुंब सदस्य त्या ठिकाणी जर त्याला दोष देत असेल, त्याला नाकारत असेल, तर त्याला संरक्षण देण्याची गरज आहे. शारीरिक अक्षमतेचं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. बालकांना मदत देणे, त्यांची अक्षमता स्वीकारायला, सुसमायोजित आयुष्य जगायला त्या ठिकाणी शिकवलं गेलं पाहिजे. पुढचे ते चेता अक्षमता, न्यूरोलॉजिकल डिसॅबिलिटी. चेता मेंदूशी संबंधित आहे. यामध्ये काय, मध्यवर्ती मज्जासंस्थेला अपाय होतोय किंवा ऱ्हास होतो आहे. बघा बरं, ही फार महत्वाची प्रॉब्लेम आहे. तुम्ही जेव्हा महिला बालविकासच्या भरतीची तयारी करताय तेव्हा या गोष्टी तुम्हाला माहित असणं मला वाटतं गरजेचं आहे, कारण पुढच्या पेपरमध्ये कसे प्रश्न येतील माहित नाही. तुम्ही एवढं डिटेल करून गेल ना तर विषयच नाही, तुम्हाला स्कोर आलाच पाहिजे. आणि हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. अरे मला तर ते आज एक कोणतरी फोन केला, काही एवढी म्हणजे प्रसिद्ध पब्लिकेशन आहे, त्यांचं नाव फार जुनं आहे, मोठं नाव आहे, म्हणजे मी सुद्धा रेफर करायचो ते पब्लिकेशन. त्यांनी ते मुख्य सेविकेच्या बॅचला म्हणजे ते कोर्समध्ये ना ते मानसशास्त्र कोर्समध्ये नाही, त्या पुस्तकामध्ये, मुख्य सेविकेच्या पुस्तकामध्ये मानसशास्त्रावर किती कधी येऊन ठेवलंय, मानसशास्त्र. त्याच्यानंतर समाजशास्त्र. अरे नाहीचे सिलेबसला आहे समाजशास्त्र, मानसशास्त्र. हा बालविकास म्हणू शकतो आपण. मानसशास्त्र, समाजशास्त्र नाहीचे. काही पुस्तक फक्त भापट पासार घ्यायचं म्हणून घेऊ नका, पुस्तकं बघा. मला काही जणांचे फोन येतात ना, मला एवढी खीव येते, अरे यांना सिलेबस माहित नाही, काय तांत्रिक मध्ये काय आहे ते माहित नाही, तुम्हाला सिलेबसच माहित नाही, कशाला फॉर्म भरतात, कशाला तयारी करतात. आधी करा, सिलेबस माहित करा, जाहिरात वाचा व्यवस्थित. तांत्रिकला कशाला किती गुण येते तर बघा. पोस्ट कशी निघणार तुमची. काही जण आपल्या भावाला फोन करायला लावतात, नवऱ्याला फोन करायला लावतात, मग तो विचारतो सर मग तिकडे काय सिलेबस आहे त्या परीक्षेला. मग ते माझ्या मिसेसला तयारी करायची का बहिणीला तयारी करायची आहे, मग त्याच्यात काय वाचावं लागेल. म्हणजे तिचा भाऊ विचारतो किंवा त्याचा नवरा विचारतो. म्हणजे जिला तयारी करायची आहे तिला स्वतःला बघायला काय झालं. अशी एवढं परावलंबी लोक आहे ना, हे सक्सेस होत नाही. आधीच सांगतो मी, हे सक्सेस होत नाही. तुम्ही जर एवढे परावलंबी असाल, तुम्हाला सिलेबस नवऱ्याला विचारावं लागत असेल, तुमचा विषय क्लोज आहे. ओके, आत्ताच सांगतोय मी. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू व कणा हे दोन अवयव बघा. एक तर मेंदू आणि दुसरा कणा सुद्धा बरं का याच्यामध्ये. अपाय होणं म्हणजे बालकांच्या संवेदना नाहीशा होणं, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं. हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता नाहीशी होणे, एखाद्या अवयवाची हालचाल किंवा जाणीव होणे याबाबत अक्षमता आहे, म्हणजे त्याला तो सेन्स राहत नाही. मणका फार महत्वाचा. आपला जो पाठीचा मणका असतो ना, याला जर प्रॉब्लेम झाला ना, आपल्या मेंदूच्या नसांचा विषय येतो, डायरेक्ट खाली गुडघं चालणं वगैरे त्याच्यावर इफेक्ट होतात. फार महत्वाचं आहे. प्रमस्तिष्क घात हा एक मुद्दा आहे. मेंदूला अपाय झाला, व्यक्तीच्या कार्यक्रियांमध्ये अडथळा येतोय, कार्यामध्ये बिघाड होतोय, म्हणजे प्रमस्तिष्क घात होतोय. हा जन्मतः असणारा असू शकतो किंवा वाढत जाणारा असा कोणताही रोग नाहीये. तो जन्मतः असेल किंवा वाढत जाईल असं काही नाहीये. उपचारामुळे अयोग्य उपचार झाले ना तर या ठिकाणी या गोष्टी होतात. बंधनं कमी असणारी वर्ग जे आहे, यामध्ये प्रमस्तिष्क घात असणाऱ्या बालकांचा फायदा होतो असं म्हटलंय. दृष्टिकोन या ठिकाणी आहे. प्रमस्तिष्क घात असणाऱ्या बालकांसाठी त्यांचं समायोजन होऊ शकेल अशी रचना वर्गामध्ये केली पाहिजे. काय केलं पाहिजे, विशेष शिक्षण तज्ज्ञ, प्रशिक्षित व्यक्ती, उपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचा गट शाळेमध्ये उपस्थित असायला हवं असंही म्हटलं. पुढचा एक प्रॉब्लेम आहे स्नायू ताठरता. बघा, स्नायू ताठरता, यामध्ये स्नायू आखडतात, स्नायूंना कडकपणा येतो, हालचालीमध्ये अडथळा येतो, बोलण्यावर परिणाम आहे, चालण्याची ढब सुद्धा बिघडू शकते.
मग इथे ती लक्षणं कमी व्हावी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, वेदनांची वारंवारता कमी केली पाहिजे, चालण्यामध्ये सुधारणा करणं, आरोग्यपूर्ण सवयी, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत यावर उपाय म्हणून. पुढे वस्तूपर्यंत पोहोचणं, वस्तू उचलणं, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं अशा ज्या कारक्रिया आहे का त्या सरावाने थोड्याशा तिथे कराव्या लागतील. पुढे अपस्मार, बघा हे अपस्मार हा आहे ना फार महत्वाचा मेंदू विकार आहे. तुम्ही याच्याबद्दल थोडंसं ऐकलं असेल. अपस्मार, इपिलेप्सी असा शब्द आहे त्याला. मेंदूतल्या चेतापेशींच्या कार्यामध्ये अडथळा, आपण त्याला गावाकडे झटका येणं असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेगवेगळे शब्द आहे बघा, पीठ येणं वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं. म्हणजे हा एकतर अनुवंशिक असू शकतो किंवा मेंदूवर याच्यात आघात होऊ शकतात, स्ट्रोक येऊ शकतात, त्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते. बघा अपस्मार हा जो विकार आहे महत्वाचा आहे. आता या अपस्माराचा झटका एखाद्या बालकाला आल्यास शांत राहून त्याला आरामदायक स्थितीमध्ये ठेवलं पाहिजे. बालकाला झोपण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. बालकांच्या पालकांना झटका आल्याची माहिती या ठिकाणी दिली पाहिजे. पुढचा आहे स्पायना बिफिडा. बघा बरं, स्पायना बिफिडा जन्माच्या वेळी दिसून येणारी विकृती आहे. बघा स्पायना बिफिडा जन्माच्या वेळी, प्रसूतीपूर्व काळामध्ये पाठीचा कणा नीट विकसित न झाल्यामुळे ही विकृती तयार होती. पाठीचा कणा, त्यामुळे निर्माण होणारं व्यंग डोक्यापासून पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कुठे असू शकतो. मूत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या कण्यातील शिरा जे आहे ते नीट विकसित जर झाल्या नाही तर मग या ठिकाणी काही अडथळे आणखी येऊ शकतात. आणि पुढे पोलिओ सगळ्यात घातक, हात पाय लुळे पडणे, पोलिओ सगळ्यात घातक. 5 वर्षाच्या आतल्या बाळावर हा बालकावर परिणाम करणारा विषाणूजन्य रोग आहे पोलिओ. पोलिओचा विषाणू जो आहे ना तो पाठीचा कणा किंवा मेंदू यामधल्या चेताउतींवर परिणाम करतो. बघा बरं, पोलिओबद्दल तुम्हाला उद्या कधीही प्रश्न येऊ शकतो. चेताउती, त्यामुळे पांगळेपणा येऊ शकतो, क्रिपलिंग. हा विषाणू जास्त करून दूषित पाण्यातून पसरतोय. हा विषाणू येतोय कुठून? पोलिओ बरा करायचा आहे, उपचार औषधं नाहीये, पण बचावात्मक मग उपाय आहे, डोस आहे, लसीकरण आहे. 2014 साली भारत पोलिओ मुक्त झाला आहे अशी घोषणा WHO ने केली आहे. याच्यामध्ये निदान लवकर झालं पाहिजे. संपूर्ण विश्रांती, वेदना नियंत्रित करणे, पोषक आहार यासारख्या आधारात्मक उपाययोजना याच्यात केल्या पाहिजे. स्नायू नष्ट होण्यामुळे दिसून येणारी दीर्घकालीन लक्षणे शारीरिक उपचारांनी कमी करणं या ठिकाणी महत्वाचे आहेत पोलिओमध्ये. अंधत्व, संपूर्ण दृष्टी जाणे किंवा अगदी कमी दृष्टी असते, याला आम्ही अंधत्व असं म्हणतोय. बघा एक तर अजिबातच दिसत नाही किंवा दिसतं पण फारच कमी दिसतं. मग अशा दृष्टीदोष असणाऱ्या बालकांना दृष्टी असणारी बालकं मदत करू शकतात. आंतरवैयक्तिक आंतरक्रिया त्यांच्यामध्ये साधले गेले पाहिजे. नियमित समुपदेशन त्यांचं झालं पाहिजे. ब्रेल लिपी त्यांना त्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे. हे या ठिकाणी काही दृष्टिकोन आहे. आता हे डोळ्यासंदर्भातल्या गोष्टी आहेत. रंग अंधत्व, कलर ब्लाइंडनेस आपण ज्याला म्हणतोय. रंग म्हणजे काय? बघा रंगामधला फरक या ठिकाणी मुख्यत्वे हिरवा आणि लाल रंग जो आहे ना त्याच्यामध्ये मुख्यत्वे आढळतं आणि पुरुषांमध्ये हे जास्त आहे. रंगदृष्टीचा या ठिकाणी अभाव आहे, कलर विजनचा अभाव आहे आणि रातांधळेपणा हा वेगळा विषय. याला आम्ही नायटालोपिया असं सुद्धा म्हणतो. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे मंद प्रकाशात किंवा रात्री दिसायला प्रॉब्लेम येतो. हा रातांधळेपणा वेगळा आहे. ओके, रंग आंधळेपणा, हिरवा आणि लाल रंगातला फरक ओळखणे, तो प्रॉब्लेम म्हणजे सरकारी नोकरीत तुम्हाला घेत नाही जर तुमच्यात तो असेल तर. तो नियम डेंजर आहे. पुढे आणि सगळ्यात महत्वाचं अजीवनसत्वाच्या अभावामुळे त्या गोष्टी होतात म्हणून तो आहार दिला पाहिजे. श्रवण अक्षमता, ऑडिटरी डिसॅबिलिटी जी आहे, श्रवणाचं संवेदन, संप्रेषण, भाषेचा उपयोग या दोन्हीचा अभेद्य भाग या ठिकाणी याला आपण म्हणतो. श्रवण संवेदनामुळे व्यक्ती माहिती ऐकू शकते आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा करू शकते. आता ठराविक तीव्रतेचा किंवा त्यापेक्षा वरचा आवाज ज्या बालकांना ऐकू येत नाही त्या बालकामध्ये श्रवण दोष आहे असं आपण म्हणतो. आणि ते जे श्रवण संवेदन आहे डेसिबलने आपण मोजतो. आपल्याला माहिती आहे 5 प्रकारचा हा दोष असू शकतो, कमीत कमी सौम्य, मध्यम, तीव्र आणि पूर्ण. ऐकायला येण्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे तुम्ही श्रवण यंत्र वापरू शकता. पुढच्या बाकावर बालकांना बसवलं जाऊ शकतं ज्यांना ऐकायला कमी येतंय. गोष्ट वाचन करायला शिकवणं, त्यांना लिप रिडिंग, नियमित समुपदेशन नियमितपणे करणं, ते सुद्धा याच्यावरचा एक उपाय आहे असं आपण म्हणूया. आता बौद्धिक अक्षमता कोणत्या असू शकतात? इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी फार महत्वाचा आहे, कारण हा फार आघात करणारा मुद्दा आहे. एक तर अत्यल्प अक्षमता, ज्यांचा बुद्ध्यांक 70 ते 79 एवढा आहे, ज्याला बॉर्डरिंग डिसॅबिलिटी असं म्हटलं जातं. दुसरं असतं सौम्य अक्षमता, माइल्ड, 50 ते 69 दरम्यान बुद्ध्यांक आहे. तिसरं मध्यम, 36 ते 49 एवढाच बुद्ध्यांक आहे, मॉडरेट. चौथं तीव्र अक्षमता, सेव्हर डिसॅबिलिटी फारच कमी आहे, 25 ते 35 एवढाच बुद्ध्यांक आहे. आणि चौथा पूर्णतः अक्षमता, प्रोफाउंड डिसॅबिलिटी म्हणजे 20 पेक्षा कमी बुद्ध्यांक आहे. बघा बरं,
ही इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी फारच महत्वाची आहे. आणि जन्माच्या वेळी किंवा अर्भक अवस्थेमध्ये लक्षणीयरित्या बौद्धिक कार्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पातळी जेव्हा आढळते ना, तेव्हा आम्ही त्याला बौद्धिक अक्षमता असं म्हणतोय. आणि मग याच्यामुळे दैनंदिन क्रियेमध्ये त्या ठिकाणी मर्यादा येत आहेत. वेस्लर आहे त्याच्यामध्ये काय तर बुद्धिमत्ता ही व्यक्तीची सर्वसामान्य व जागतिक पातळीवरची क्षमता आहे. बघा, बुद्धिमत्ता सर्वसामान्य क्षमता ही जागतिक पातळीवरची क्षमता आहे. याच्या आधारे व्यक्ती सहेतुक कृती किंवा क्रिया करते, तर्कसुसंगत विचार करते आणि वातावरणाबरोबर परिणामकारकपणे समायोजित सुद्धा होते, आंतरक्रिया सुद्धा करते. बघा बरं, बुद्धिमत्ता काय आहे? सर्वसामान्य एक जागतिक पातळीवर तिची एक लेव्हल ठरवलेली आहे. ओके, सहेतुक कृती करणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. आणि मग त्या IQ ची व्याख्या आहे MA भागिले CA गुणिले 100. बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय, मेंटल एज म्हणतोय आपण, भागिले शारीरिक वय गुणिले 100. बघा, क्रोनोलॉजिकल एज शारीरिक वयाला. ही व्याख्या किंवा हे सूत्र तुम्हाला माहीत असावं की बुद्धिक वय, बौद्धिक क्षमता कशी काढली जाते. मग अध्ययन अक्षमता आम्ही कशाला म्हणतो आहे? जो आयडिया नावाची ती संस्था आहे 1990ला, तिने सांगितलं की एक मानसिक विकृतीच आहे. बघा, अध्ययन अक्षमतेला विकृती म्हटलं गेलेलं आहे. विकृती एक किंवा त्यापेक्षा जास्त मानसिक प्रक्रिया याच्यामध्ये आहे. या मानसिक प्रक्रिया म्हणजेच मौखिक किंवा लेखी भाषेचा वापर किंवा त्याचं आकलन कमी पडतं. त्यामुळे श्रवण, विचार, बोलणे, वाचणे, लिहिणे, स्पेलिंग करणे किंवा गणिती आकडेमोड करणे या अक्षमतांच्या आविष्कारामध्ये अक्षमता या ठिकाणी दिसते. बघा, आकलन या ठिकाणी जेव्हा कमी पडतंय, आम्हाला एकतर ऐकलेलं किंवा लिहिलेलं किंवा त्या गोष्टी आम्हाला कळत नाही, किंवा गणिती आकडेमोड आम्हाला व्यवस्थित करता येत नाही, मला विचार करता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, हे सगळं या अक्षमतेमध्ये आहे. एकतर वाचन अक्षमता सगळ्यात महत्वाचं. वाचन व्यवस्थित, पुरेशी बुद्धिमत्ता नाहीये, योग्य सूचना मिळून सुद्धा त्या ठिकाणी किंवा सगळ्या संधी मिळून सुद्धा वाचन करता येत नाहीये. म्हणजे त्यांना उतार्याचं वाचन व्यवस्थित करता येत नाही, दिशेचं भान राहत नाही, डावी उजवी बाजू लवकर कळत नाही, शब्दातील अक्षरांचा क्रम त्यांना आठवत नाही. बरोबर, वाचन अक्षमतेमध्ये या गोष्टी येतात. आकृती आणि पृष्ठभाग यातला भेद समजत नाही, अतिक्रियाशील आहे, लहरी आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, त्या गोष्टी. मग इथे सखोलतेने हस्तक्षेप केलं पाहिजे, इंटरव्हेन्शन खूप आहे. ओके, दुसरं मित्र, समवयस्क यांच्याकडून शिकवलं गेलं पाहिजे. तिसरं शैक्षणिक साधनं वापरले पाहिजे. विद्यार्थी पालकांचं समुपदेशन झालं पाहिजे. दुसरं लेखन अक्षमता असते. बघा, लेखन म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत लेखन सर्वात शेवटी आपण बघतोय जे शिकल्या जातं, आणि तिथेची अक्षमता लिहिण्यामध्ये म्हणजे काही अक्षर अंक लिहायचे लक्षातच राहत नाही यांच्या. इंग्रजीमधले मोठे अक्षर आणि लहान अक्षर याच्यातला यांना फरक लवकर कळत नाही. कोडनं एकावर एक लिहिण्याची सवय या ठिकाणी ती असू शकते. रेघेचा पाया कायम ठेवणे जमत यांना नाही, अक्षराची पुनरावृत्ती काही वेळा केली जाते. मग इथे सखोल हस्तक्षेप म्हणजे त्यांना व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल, मूल्यमापन तोंडी घ्यावं लागेल, पालक शिक्षक या दोघांचंही या ठिकाणी समुपदेशन करावं लागेल. लेखन क्षमता. पुढे गणन क्षमता, सगळं कॅल्क्युलेशन, गणितामध्ये कच्चा असलेला. मेंदूच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पेशींचा ऱ्हास झाल्यामुळे हे दिसतं. बघा बरं, मेंदूतल्या पेशी किती महत्वाच्या इथे. म्हणजे विकार रचनेतला किंवा अनुवंशिक सुद्धा ही अक्षमता असू शकते. यामध्ये श्रवण क्षमतेचा अभाव असेल, यामध्ये गणिती संकल्पनांचा अर्थ लावणं अवघड जातं, यामध्ये मन एकाग्र करणं अवघड जातं, संवेदनामध्ये चुका होतात, आणि डावे उजवे यामध्ये गोंधळ सुद्धा होऊ शकतो. म्हणजे 26+4 30 होतात, पण हे 26+4 मग 210 काहीतरी लिहून टाकणार, 6×4 10 लिहिणार, तो हातच्या इथे खालीच टाकणार, वरती घेणारच नाही हातचा. म्हणजे इथे तयारी करून घेतली पाहिजे. ओके, विद्यार्थी शिक्षक समोरासमोर अध्यापन केलं पाहिजे. गणित विषयामध्ये सूट काही वेळेस मिळवणं, त्या सुद्धा गोष्टी आहेत. आणि समुपदेशन. कारक अक्षमता कशाला म्हणणार? मुद्दा महत्वाचा. कारक कौशल्य आपण बघितलं. कारक अक्षमता म्हणजे काय? म्हणजे ज्या कारक कृती किंवा हालचालीसाठी समन्वयाची आवश्यकता आहे, त्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारा जो मेंदूतला काही भाग आहे तो अविकसित राहतोय. तो ढवलदार त्या ठिकाणी हालचाली ज्या आहेत ते करता नाही येत. ओके, तेव्हा ही म्हणजे हा एक चेतासंस्थेचा विकार आहे. कारक अक्षमता हा लक्षात ठेवा, चेतासंस्था. या ठिकाणी मग बालकांना भाषेच्या समस्या असू शकतात, विचार संवेदना यांची सांगड त्यांना घालता येत नाही, शरीराचा तोल आणि ठेवण यांची ताळमेळ त्यांच्यात नसते, हस्तनेत्र असमतोल आहे. मग इथे व्यवसाय उपचार पद्धती वापरता येईल. त्याच्यानंतर परिणामकारक होण्यासाठी उपचार पद्धती काही आवश्यकता, संवेदी कारक प्रशिक्षण, बालकांची भाषा सुधारणे, डोळ्यांची हालचाली त्याचे काही ट्रेनिंग देता येईल, समुपदेशन करता येईल. असामान्यत्व, गिफ्टेड असा शब्द आहे, सामान्य नाही, असामान्य. बौद्धिक सर्जनशील काम, नेतृत्व गुण, कलांमध्ये पारंगत, विशिष्ट शिक्षण क्षेत्राची क्षमता असणे व शिक्षणातील नेहमीच्या सुविधांपेक्षा वेगळ्या सुविधांची व सेवांची गरज भासणे, अशा बालकांना असामान्य बालक म्हणतात.
म्हणजे हा आता प्रॉब्लेम नाहीये, हे अति हुशार आहे. काय अति हुशार बघा, खूप वाचन करतात, झपाट्याने वाचतात, खूप वाचतात. म्हणजे स्वतंत्रपणे यांचं कसं आहे, 5वीत आहे ना, हे 7वीतल्या पोराचं पेपर सोडवू शकतो. असामान्यत्व बघा बरं, प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. अतिक्रियाशील असं आपण त्यांना म्हणजे तसं म्हणू शकतो, पण ते चुकीचं असतं असेल. ओके, म्हणजे त्यांना मोठ्या माणसं सहवासात, मोठ्या मुलांसोबत राहायला आवडतंय, प्रेरणा आहे, सगळ्या गोष्टी आहे, कामामध्ये रस त्या ठिकाणी कायम आहे. पुढे भावनिक विकार असू शकतात, इमोशनली डिस्टर्ब. दोष स्थिती हा शब्द याला वापरला जातो, भावनिक दोष स्थिती म्हणजे मानसिक भावनिक समस्या आहे, विकार, खाण्याचे विकार, चिंता विकार, ते सुद्धा आहे, अस्वस्थ, भीती, चलविचल, श्वासाची गती जास्त असणे, झोपेची समस्या असणे, हे प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी फेस केले जाऊ शकतात. समुपदेशन, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याच्यावर उपाय आहे. पुढे असतं विकासावर व्यापक परिणाम करणारी विसंगती, परसेसिव्ह डेव्हलपमेंट डिसऑर्डर. बघा, विसंगतीचा एक संच किंवा गट आपण याला म्हणतो आहे. मग यामध्ये सोमग्नता हे माहित असतं, ऑटिझम, सोमग्नता नावातच. सोमग्नता म्हणजे काय, की बालकांना यांना संवाद साधणं जमत नाही, यांना लोकांमध्ये बोलायला नाही जमत, स्वतःमध्ये काय करतील ते करतील. ठराविक साचेबद्ध असं यांच्या काही गोष्टी असतात, आवडीनिवडी ठराविकच असतात, जास्त लोकांमध्ये मिसळणार नाही, एकट्यामध्ये काय करायचं ते करणार, डोळा लावून म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून ती त्या ठिकाणी बोलू शकत नाही, कृतीची पुनरावृत्ती करतायत, लोकांचं बोलणं ऐकत नाही. ओके, थोडस आतल्या आवाजात बोलणं असेल, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी यांच्यात आहे. आणि थोडस यांच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याची गरज, यांच्याकडे लक्ष देण्याची गरज या ठिकाणी असते, त्याच्यातून यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पुढे सर्वसमावेशन म्हणजे काय बघा, हा विशेष गरजांच्या मुलांशी संबंधित प्रश्न आहे. सर्वसमावेश, व्हॉट इज इन्क्ल्युजन? बुई, क्वर्क, अल्माझान, व्हॅलेंटिन यांनी 2010 मध्ये सांगितलं, जेव्हा कोणत्याही क्षेत्रातील अक्षम विद्यार्थी सुयोग्य वयानुसार सर्वसामान्य शिक्षण प्रवाहानुसार त्या वर्गामध्ये घातले जातील आणि त्यांच्या वर्गातील इतर बालकाप्रमाणे उच्च दर्जाचे अध्यापन, हस्तक्षेप, मध्यस्थी आणि आधार त्यांना मिळेल आणि अभ्यासक्रमातील यश प्राप्त होईल, अशा सर्वांचा समावेशनामध्ये सहभाग होतो. समावेशन म्हणजे काय, त्या बालकाला सामावून घेणं, त्याला गरज आहे. ती जरी 5वीत दिसत असतं, पण तो 3रीच्या वर्गात त्याचा बुद्ध्यांक त्याला 3रीत टाका. ते अति हुशार आहे ना, त्याला 5वीचं 7वीत टाका. असं त्याला त्याच्या लेवलच्या पोरांमध्ये टाकलं ना, तर त्या ठिकाणी मग तो त्याचा हक्क आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे वर्गातच. ओके, इतरांकडून त्यांना स्वीकृती भेटली पाहिजे, आपले मना वाटलं पाहिजे. इतर मुलांना सांगावं लागेल की अरे हे याला समजून घ्या, याला काही नाव ठेवू नका. ओके, त्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. बौद्धिक अक्षमता नावाची एक संज्ञा या ठिकाणी आपण बघतोय, तिच्याबद्दल थोडंसं बोललेले आहे. पुढे 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं, तिथे अक्षम्य बालकांबद्दल या ठिकाणी चर्चा झाली. आपण बघतोय 95 मध्ये जे प्रत्येक बालकाला 18 वर्षापर्यंत मोफत आणि सुयोग्य शिक्षण मिळावं असं या ठिकाणी लिहिलंय त्या कायद्याच्या. पुढे 16 मध्ये राईट्स ऑफ पर्सनल विथ डिसेबिलिटी बिल, पर्सन्स विथ डिसेबिलिटी बिल 16चं 95च्या कायद्याची जागा घेतोय. बघा, ही कायदा माहित पाहिजे तुम्हाला. सरकार या गोष्टीचा जबाबदार राहील की ती अक्षम व्यक्तीसाठी योग्य त्या उपचारांची खात्री देईल. बघा, सरकारवर या ठिकाणी हे सगळं टाकलेलं आहे. समानतेचा हक्क या ठिकाणी दिला जाईल. सरकारला या ठिकाणी ही सगळी जबाबदारी या बालकांसंदर्भात दिलेली आहे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने विशेष बालकं आहेत, त्यांचे वर्गीकरण आपण पाहिले आहे. आणि निश्चितपणे थोडा वेगळा टॉपिक होता, पण मी जेवढं काही घेता येईल ना बालका संदर्भात आणि महिला संदर्भात तेवढं घेतोय, कारण आपले एकही मार्क जाऊ द्यायचा नाहीये. तुम्हाला टेस्ट पेपर दिले, 6 टेस्ट अपलोड झाले आहेत, पुढचे अपलोड होत आहेत, ते अपलोड होऊन जातील अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. तुम्हाला एक टेस्ट स्वतंत्रपणे परचेस करता येईल, PDF डाउनलोड करता येईल. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, फुल बॅच आहे, तांत्रिक बॅच आहे, ऍपवर जाऊन घेऊ शकतात. लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.